आज काय स्पेशल, तर आज आहे स्पेशल आलू मटर पनीरची भाजी। ती सुद्धा अचूक प्रमाणामध्ये, परफेक्ट अचूक प्रमाणामध्ये सांगणार आहे मी आज। ती सुद्धा हॉटेलची टेस्ट येणार आहे या भाजीला, नक्की ट्राय करा। तर त्यासाठी मी हिरवे वाटाणे घेतलेले आहे। हिरवे वाटाणे हे सीजन असल्यामुळे इझिली अवेलेबल, तुम्हाला इझिली भेटून जातात। तर फ्रेश वाटाणेच यूज करायचे आहे या भाजीसाठी। तर पनीर कसं नरम राहील त्यासाठी सुद्धा मी टिप्स देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप न करता। तुम्ही कलरही बघू शकता, भाजीचा खूप छान कलर आलेला आहे। तर बघूयात आपण त्याची रेसिपी। तुमचे माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे मनीषा सिक्रेट रेसिपीमध्ये। तर तुम्ही बघू शकता, अतिशय शॉर्टकटमध्ये मी तुमचा वेळ न घेता रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे मी। कांदा तुम्ही बघू शकता, इथे पनीर सुद्धा मी तळून घेतलेलं आहे अगोदरच। कमीत कमी वेळामध्येच तुम्हाला ही भाजी अचूक प्रमाणामध्ये मी सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही बघा। तर हिरवे वाटाणे तर मी सांगितल्याप्रमाणेच इझिली अवेलेबल असतात मार्केटमध्ये सीजन असल्यामुळे, तर फ्रेश वाटाण्यांचाच वापर करायचा आहे। तर कढईमध्ये मी कांदा घेतलेला आहे कापून, बदाम आहेत, भिजवलेले बदाम घेतलेले आहे मी। तर तुम्ही सकाळी जर करायची असेल किंवा रात्रीला करायची असेल तर सकाळी 4-5 तास अगोदर बदाम भिजायला घालायचे, वरची साल काढून घ्यायची आणि असे कांद्यासोबत ते तळायला सोडायचे आहे कढईमध्ये। 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहे मी यामध्ये, थोडेसे 4-5 लसणाच्या पाकळ्या सुद्धा घातलेल्या आहे आणि अद्रकचेही 4-5 तुकडे घातलेले आहे आणि असे या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहे कमी फ्लेमवरच। ज्या कढईमध्ये मी पनीर तळून घेतलं त्या कढईमध्येच मी हे साहित्य कांदा, लसूण, टोमॅटो हे फ्राय करून घेतलेलं आहे, ज्यामुळे भांडे सुद्धा कमी पडतात। एका बाउलमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मीठ सुद्धा घालायचं आहे आणि त्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे। जे तळलेलं पनीर आहे ते मी घालून घेणार आहे यामध्ये। ते यासाठी घालून घ्यायचं आहे, जे मीठ आहे ते पनीरमध्ये मुरल्या जाईल, कारण त्याला टेस्ट येईल। मीठ जर त्यामध्ये आतमध्ये मुरल्या गेलं तर त्याला टेस्ट येईल आणि पनीर सुद्धा हे नरम राहील। असं झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवून द्यायचं आहे कोमट पाण्यामध्ये। जे आपण कांदा, लसूण, टोमॅटो जे परफेक्ट आपण तळून घेतलं होतं, फ्राय करून घेतलं होतं, ते मिक्सर जारमध्ये घालायचं। थंड झाल्याची याची काळजी घ्यायची, थंड होऊ द्यायचं थोडंसं आणि थंड झाल्याच्या नंतरच ते मिक्सर जारमध्ये पेस्ट करून घ्यायची, एक बारीक पेस्ट करून घ्यायची। त्यामध्ये पाणी सुद्धा घालायची गरज नाहीये। कढईमध्ये तेल घालायचं आहे गरम करण्यासाठी। तेल तुमच्या कमी जास्त तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जेवढं घ्यायचं, पण हॉटेलसारखी टेस्ट जर हवी असेल तर थोडं जास्त तेल घालायचं आहे। त्यामध्ये जिरं मोहरी घालून घेतली आहे मी नेहमीप्रमाणे आणि यामध्ये हिरवे मटर घालून घ्यायचे आहे, वाटाणे। आता यामध्ये आपण मसाले 1 बाय 1 मसाले घालून घ्यायचे आहे, काहीही वेगळं करायचं नाही। तर तिखट हळद मी घालून घेतलेली आहे आणि एक वाटी तुम्ही बघू शकता, एक छोटी वाटी मी धनी पावडर घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। कमी गॅसवर एकदम लो फ्लेमवर करायची आहे ही भाजी। जेव्हा हे वाटाणे घातले जातील तेव्हा तिखट मसाला जेव्हा आपण घालणार तेव्हा लो फ्लेम ठेवायचा, एक काळजी घ्यायची आहे। त्यानंतर मी 2 तमालपत्रे घातलेले आहे, एक कलमीचा तुकडा घातलेला आहे आणि एक मोठं जायफळ असतं ना ते घातलेलं आहे, चक्री फूल घातलेलं आहे। हे मसाले यासाठी घालायचे आहे, मी या भाजीमध्ये मसाल्याचा वापर करणार नाहीये। तुम्ही करू शकता तुमच्या इच्छेनुसार, मसाला कुठलाही घालू शकता तुम्ही, घरात जो तुम्ही नेहमी वापरता तोही घालू शकता। तर तुम्ही बघू शकता, मी वाटण थंड झाल्याच्या नंतर वाटण तयार करून घेतलेलं आहे, बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि ही पेस्ट यामध्ये घालून घ्यायची आहे। आणि तुम्हाला दिसतच असेल मी एकदम कमी फ्लेमवर ही भाजी होऊ देत आहे। तर पाणी, मिक्सर जारमध्ये पाणी घालायचंय, कारण ते भांड्याला जे लागलेलं आहे वाटण ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे। तर मिक्स करून घ्यायचंय छान अगदी नेहमीप्रमाणेच। आता जास्त सांगायची गरज सुद्धा नाहीये, कारण तुम्हाला माहीतच आहे मिक्सर जारमधलं पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला तेल वरती येईपर्यंत, थोडंसं तेल सुटेपर्यंत याचं झाकण ठेवून बाजूला, म्हणजे कमी फ्लेमवर होऊ द्यायचं आहे। हे तुम्ही बघू शकता, सर्व मिक्सर जारमध्ये मी पाणी घालून ते टाकून सुद्धा घेतलेलं आहे आणि आता आपण हे मिक्स थोडंसं तेल सुटेपर्यंत झाकण ठेवून होऊ द्यात। तर बघू शकता तुम्ही, खूप छान रंग आलेला आहे मसाल्याला आणि तेलही सुटलेलं आहे। किती छान रंग आलेला आहे भाजीला, बघू शकता तुम्ही। एकदम अतिशय कमी फ्लेमवर होऊ द्यायची, काळजीच घ्यायची या भाजीला।
काही जास्त वेळ नाही लागत. मसाल्यामधलं तेल सुटेपर्यंतच, तेल बाजूला होईपर्यंतच कमी फ्लेम ठेवायचा आहे फक्त. बाकी तुम्ही हाय फ्लेमवरही ही भाजी केली तरी चालेल. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईकसुद्धा करा. तर तेल सुटलेलं आहे. यामध्ये मी या स्टेजवर असताना तेल सुटल्याच्या नंतर उकडलेले आलू आहे त्याचे असे छान लंबाले काप करून घेतलेले आहे आणि ते घालून घेतलेले आहे मी. उकडलेला आलू जर नसेल, तुम्ही जर उकडून घेतलेला नसेल, तर जेव्हा पनीर तळल्या जातं ना तेव्हाच त्या उरलेल्या तेलामध्ये तुम्ही आलूचे तुकडे सुद्धा तळून घेऊ शकता. जर उकडलेलं आलू नसतील तर माझ्याकडे मी उकडून ठेवलेला होता अगोदरच, त्यामुळे मी उकडलेला आलू वापरते यामध्ये. तळलेला आलू सुद्धा वापरू शकता तुम्ही. आणि आता यानंतर मी इथे पनीर सुद्धा घालून घेणार आहे यामध्ये. तर पनीर हे तुम्ही जे पाणी आहे ना पनीरमधलं, आपण ते थंड पाण्यामध्ये टाकून ठेवलेलं, ते पनीर पाण्यासगट भाजीच्या फोडणीमध्ये घालून द्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे छान अगदी. आणि आता तुम्ही इथे गॅसची फ्लेम वाढवली तरीही चालेल, कारण पण तरीही कमी फ्लेमवरच होऊ द्यायची. आणि जर तुम्हाला घट्ट पाहिजे असेल किंवा तुम्ही ज्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला भाजी हवी असेल त्या क्वांटिटीमध्ये यामध्ये पाणी सुद्धा घालून घ्यायचं आहे. जर तुम्हाला घट्ट हवी असेल ही भाजी तर घट्ट ठेवायची, पण आपण हॉटेलसारखी बनवतोय तर हॉटेलमध्ये थोडी घट्टच असते भाजी, तर घट्टच ठेवायची. अतिशय रंग सुद्धा छान आलेला आहे भाजीला आणि परफेक्ट प्रमाण आहे या भाजीचं हे. तर नक्की ट्राय करा ही भाजी. आणि तुम्हाला आवडली असल्यास, हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या चॅनलला लाईक सुद्धा करा. एक लाईक करायला काहीच हरकत नाहीये. तर मीठ घालायचं आहे चवीनुसार, नेहमीप्रमाणे तुमच्या इच्छेनुसार. आणि कोथिंबीर, शेवटी कोथिंबीर घालायचं आहे उकळी आल्याच्या नंतर. तर मिक्स करून घ्यायचं आहे सर्व साहित्य. आणि आता परत आपण झाकण ठेवून एक परत उकळी आणून घेऊयात. आणि तुम्ही बघू शकता भाजीला तरी सुद्धा आलेली आहे. काय छान रंग आलेला आहे भाजीला. अशाच नवनवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल माझ्या नवनवीन रेसिपींचं. मी जेव्हा अपलोड करणार तेव्हा नोटिफिकेशन येत जाईल तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला असल्यास एक छानसं कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला, ज्यामुळे एक एनर्जी येते. जेव्हा व्ह्यूअर्स कमेंट पाठवतात ना तेव्हा खूप छान वाटतं कमेंट वाचून. तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा कशी वाटली भाजी. थँक्यू.